वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथे संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांची मूर्तिप्राण प्रतिष्ठापना तथा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला। यावेळी मूर्तिप्राण प्रतिष्ठा संत श्री 108 स्वामी गुरुदीप गिरीजी महाराज पठाणकोट पंजाब आणि श्री सुखदेवजी महाराज पुणे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाली। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजूभैया नवघरे वसमत विधानसभा यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ बहेरजी जाधव, व्यंकटराव दुदंबे, संभा वाघमारे, माधवराव गायकवाड, ज्येष्ठ नागरिक शेषराव जाधव, रघुनाथ जाधव, किशनराव जाधव, तानाजी जाधव आदी सर्व मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मूर्ती स्थापना तसेच उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सर्व गावातील गावकरी, समाज बांधव तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं। खूप आनंदाच्या वातावरणामध्ये आज या म्हातारगावच्या नगरीमध्ये संत रविदास महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे। त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि खूप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। खूप वर्षापासून या ठिकाणी रविदास जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने घेत असतात आणि नंतर मग त्यांनी हळूहळू त्यांची प्रगती झाली आणि मग एक जागेची मागणी गावकऱ्यांकडे केली आणि मग ते सगळं पुढे गेलं आणि आपले लाडके आमदार राजूभैया नवघरे यांनी सुद्धा सभा मंडपाचं बांधकाम अतिशय सुंदर करून या सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळं आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाला। आणि अशाच प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्वच खेड्यांपाड्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी चर्मकार समाज आहे त्या ठिकाणी रविदासांचं मंदिर आणि रविदासांच्या विचाराचं मंदिर, प्रबोधन मंदिर असं बांधण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे। त्याबद्दल मी आपल्या या सर्वच म्हातारगावच्या कार्यकर्त्यांना आजच्या या प्रसंगी त्यांना शुभेच्छा पण देतो आणि त्यांनी खूप सुंदर असं कार्य केल्यामुळे त्यांचे आभार पण मानतो। काय आव्हान त्यांच्या विचारावर? त्यांना रविदासांच्या विचारावरती चालण्याचं आव्हान असेल। रविदास महाराजांनी सांगितलेलं आहे, सतसंगती मिले रे माधव जैसे मधुपमकीरा, म्हणजे तुमचं संघटन मधमाशांच्या पोळ्यासारखं असलं पाहिजे। आजच्या युवकांना माझं हेच सांगणं आहे की जे रविदासांच्या आज आपण मूर्ती स्थापना केली त्याचप्रमाणे रविदासांच्या नुसत्या मूर्तीकडे पाहून किंवा मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घेऊन भागणार नाही, तर त्यांच्या विचारावरती चालावं लागणार आहे आणि त्यांचे विचार अवगत करण्यासाठी अमृतवाणी आपण वाचले पाहिजे। सर्वच महापुरुषांचा अभ्यास आपण केला पाहिजे। रविदासांनी या देशामध्ये फार मोठं काम केलेलं आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये रविदास महाराज शिक्षण शिका म्हणण्यासाठी सांगतात, सत्य विद्या को पढे सदा प्राप्त करे ज्ञान, बिन विद्या जान कुछ जान आजन, म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे हा रविदासांचा विचार आहे। म्हणून युवकांना माझं आव्हान आहे की रविदासांच्या या मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं आपण खूप शिकावं आणि रविदासांचा हा संदेश आपल्या वाड्या वस्तीवर आणि पूर्ण चर्मकार समाजापर्यंत पोहोचवा। आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन खूप मोठं झालं पाहिजे। त्याचप्रमाणे मोठं झाल्यानंतर समाजाला संघटित करण्याचंही काम केलं पाहिजे। जसं रविदासांनी सांगितलं की सत्संगती मिले रे माधव जैसे मधुपमकीरा, म्हणजे मधमाशाच्या पोळ्यासारखं तुमचं संघटन असलं पाहिजे। हाच मी युवकांना संदेश देऊ इच्छितो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत हिंगोली।